तर पॉवर ऑफ सायलेन्स कळालं तुम्हाला? शांत राहणं किती आवश्यक आहे, कोणते शब्द ऐकतोय, का ऐकतोय याचं भान असणं आवश्यक आहे. विनाकारण बोलायचं आहे किंवा विनाकारण कोणाच्या गप्पा ऐकायच्या आहेत. आणि आजकाल गाणे पण बघा असे निघालेले आहेत, खतरनाक खतरनाक, काही मिनिंग, काही बोललं जात आहे. तर ऐकताना पण भान ठेवा आपण काय ऐकतोय. आता तुम्ही म्हणाल की सर सगळ्यात महत्वाच्या गोष्टीला तुम्ही हे करताय, तर म्युझिक म्हणजे तर आमची जान आहे, आम्हाला अभ्यास करताना पण म्युझिक लागते, आम्हाला काम करताना पण म्युझिक लागते. ठीक आहे, ऐका, पण सिलेक्टिव्ह प्लेलिस्ट बनवा की ज्याच्यामध्ये असे चांगले शब्द असतील, चांगली म्युझिक असेल. आणि तुम्हाला एक सांगू का, आत्ताच्या एरामध्ये ना खूप सारे मंत्राज निघालेले आहेत जे खूप छान लो-फाय, लोएस्ट फिडिलिटी जे असतं त्याच्यामध्ये सुद्धा बनलेले आहेत, म्हणजे ऐकायला पण छान वाटतात. असं काहीतरी ऐका. आणि विशेष म्हणजे जवळपास सगळ्या धर्मांमध्ये निघालेले ते मंत्राज अँड ऑल. आणि शेवटी तुम्हाला सांगू का खेळ कशाचा आहे? आमचा खेळ आहे. लाम राम ओम आम सगळा खेळ त्याचा आहे. व्हायब्रेशन तिथून सुरू होतात, ते मूळ शब्द आहेत. ओमला काय म्हटलेले मूळ शब्द? ओम आम लाम राम वाम, आपले 7 चक्रांचे मंत्र आहेत हे, जे आपण तुम्ही कॅरी करतायत. 7 चक्र सोबत असतात आपल्या, जे ऍक्टिव्ह होतील ते ऍक्टिव्ह होतील हळूहळू, मग तुम्हाला महत्व कळेल. तर सगळा खेळ आमचा आहे. ला लावा, रा लावा, राम आम, राम मला मणिपूर, लाम मुलाधारा, ओम आज्ञा सहस्रारा, सगळा खेळ त्यांचा आहे. नासापासून ते विविध धर्म युनिव्हर्समध्ये कोणता शब्द सांगतात? ओम आम, तर ते मंत्रच आहे का, बीज मंत्र म्हणतात त्यांना, म्हणजे शब्दांची उत्पत्ती इथून झालेली असते. तर कधी मोबाईल, आणि आजकाल काय झालेलं आहे, हे जे म्युझिक प्लेयर्स आलेले ते ॲपलचं आहे, ते स्पॉटिफाय आहे, कितीच असे म्युझिक प्लेयर्स, यांच्यामध्ये ना खूप आहेत ह्या सगळ्या ज्या गोष्टी मी सांगितल्या तुम्हाला, खूप आहेत ऐकायला. दुसरी गोष्ट तुम्ही ऐकू शकतात फ्रिक्वेन्सीज वेगवेगळ्या, सायंटिफिकली असतात त्या, लाईक 432 काहीतरी आहे. जेव्हा तुम्हाला मूड असा एकदम झिरो झाल्यासारखं वाटतंय, डिसमोटिवेट वाटतंय, एनर्जी पाहिजे तर ते ऐका. फोकस पाहिजे तर एक आणखी फ्रिक्वेन्सी आहे थीटा वेव्ज, सकाळी पहाटे पहाटे खूप असर करतात त्या. बायनरी वेव्ज सगळ्या म्युझिक प्लेअरमध्ये अवेलेबल आहेत. तर तुम्ही गुगल जरी टाकलं ऑडिओ फ्रिक्वेन्सीज अँड व्हेरियस कंडिशन्स, तर तुम्हाला कोणत्या कंडिशनमध्ये कोणती फ्रिक्वेन्सी ऐकायची हे मिळून जाईल. म्युझिक प्लेअरमध्ये टाका आणि वाजवा. बॉडीला हील करण्यासाठी सुद्धा व्हायब्रेशन्स आहेत. बुद्धिस्ट चांटमध्ये काय असतात? व्हायब्रेशन्स. काही खास त्यांचे ते भांडे आहेत बघा, ते हे करतात, काय व्हायब्रेशन्स क्रिएट होतात त्याच्यातनं. ते ऐकताना काय वाटतं, म्हणजे गुजबम भेटतात, असं एक शब्दात न व्यक्त करणार अशी फिलिंग येते. स्वतःला एक नाही का आत्मा आरसा दिसणं, फक्त म्युझिक करते हे सगळं. आणि तिथेच आपण हे जे दुसऱ्या प्रकारचे गाणे ऐकतो, विचार करा काय अर्थ आहे आजच्या गाण्यांचे. आठवा 2-4 गाणे कसे झालेत गाणे आजकाल, काय शब्द यूज करतायत, तर विचार करा काय ऐकायचं. क्षणभराची मजा, काशी सवय लावून घ्या म्युझिकची की ते तुम्हाला हिल करत राहील. आणि सगळं अवेलेबल आहे, आणि दोन्ही पण फ्रीमध्ये अवेलेबल आहे. फ्रिक्वेन्सीज ऐका, मंत्राज ऐका. आणि हे जे मंत्र आहेत ना, असं नाही की कोणत्या तरी एका धर्माचं त्याच्यावर कॉपीराईट आहे, हे सगळ्यांसाठीचे आहेत. हे मूळ शब्द आहेत, हे बीज मंत्र आहेत, हे सगळ्यांना असतात, सगळे त्याचा फायदा घेऊ शकतात. ओम आम आमीन, सगळा खेळ आमचाच आहे. ठीक आहे. आता सकाळ शांत का असली पाहिजे? कारण की सकाळ म्हणजे आपण बीज लावणार आहेत आणि लगेच झाड निर्माण होणार आहे. सकाळी तुम्ही रागाचं बीज लावलं, चिडचिडीचं बीज लावलं तर पूर्ण दिवस तसा जाईल, मेंदू तसा राहील. आणि सकाळी जर तुम्ही काम राहिलाय तर पूर्ण दिवस काम राहील, फोकस राहील. मग त्यासाठी दिवसाची सुरुवात लवकर करायची आणि शांततेला. आणि आपलं जसं ठरलंय, मी पहिल्या सेशनमध्ये पण सांगितलं, पूर्ण फॅमिली सोबत उठा, लवकर उठा, एकमेकांना वेळ द्या, म्हणजे घाई गडबड होणार नाही, चिडचिड होणार नाही. घरातून चिडचिड घेऊन बाहेर पडलो तर चिडचिड बाहेर राहणार, आणि घर आहे सांभाळून घेऊ शकतं, बाहेर सगळे सांभाळून घेऊ शकणार नाही. ओके. तर सकाळ आपली खूप शांत झाली पाहिजे, लाईक क्वाईट आवर्स. तर माइंड पण कसं राहील? एकदम शांत तळ्यासारखा. आणि जर सकाळी जर आपलं रश मॉर्निंग आहे, घाई गडबड आहे, तर माइंड पण काय होऊन जाईल? समुद्रासारखा खवळलेला.
सायन्स ऑफ मॉर्निंग काम. कॉर्टिसोल तुम्हाला काय म्हटलं मी, सकाळी हाय असतो, जो काय निर्माण करतो स्ट्रेस. आणि अशाच्यामध्ये जर आपण निगेटिव्ह वर्ड, गाणे, भांडण तंडण करू लागलो तर कॉर्टिसोल आणखी नाही त्याचा इफेक्ट जास्त करणार, स्ट्रेस आणखी नाही जास्त वाढणार, त्याचं रूपांतर अँझायटीमध्ये होऊन जाईल, कन्फ्युजनमध्ये होऊन जाईल, पूर्ण दिवस खराब. मल्टिप्लाय होत राहतो जर आपण त्याला जर फीड केलं तर. आणि तो फीड कशावरती जगणार येतो, या गोष्टींवरती. लाऊड म्युझिक, वाईट शब्द, वाईट व्हायब्रेशन्स, त्याच्यावर तो जगतो, वाढतो. सो बट इफ वी सिट इन सायलेन्स, हार्मोन्स स्टेबलाइज, मूड बिकम्स पॉझिटिव्ह. तर सकाळी जेव्हा तुम्ही शांततेत सकाळ घालवाल, तुमची एकदम कामली सकाळ घालवाल तुमची, तर कोर्टिसॉल तुमच्या नियंत्रणात येईल. आणि तो नियंत्रणात म्हणजे तुम्ही फोकसमध्ये. कळालं? तो नियंत्रणात आला म्हणजे स्ट्रेस नियंत्रणात आला. आणि एकदा स्ट्रेस नियंत्रणात आलं तर मग आपल्या बॉडीवरती आणि आपल्या जीवनावरती आपलं नियंत्रण आलं. तर त्याला कधी वाढून नका देऊ. हे बघा ना, मॉर्निंग मेडिटेशन और रायटिंग रिड्यूस अँझायटी अँड बूस्ट मेमरी बाय 20 to 30%. 20 ते 30% जर मेमरी वाढते आणि अँझायटी निघून जाते तर विचार करा किती पॉवरफुल असेल. सकाळी शांत राहणं, ध्यान करणं किंवा लिहिणं. लिहिता तुम्ही आता डायरी लिहिताय, सकाळी दिवसभराचे टास्क लिहिताय, दिवसभरात काय करायचंय, कोणतं रिव्हिजन करायचंय, कोणत्या नोट्स काढायच्या आहेत, लिहिताय सर्व, चांगलं लिहित चला. सकाळचे 15 मिनिटं लिहा द्यायला. आणि ते लिहित असताना ना डिस्टर्ब नका हो, शांत, तुमचं फोकस फक्त लिहिण्यावरती पाहिजे. बाजूशी अशी गप्पा मारताय आणि लिहिताय असं नको, फुल फोकस होऊन लिहा. 1-2 वर्षामध्येच तुम्हाला चांगले फळ मिळतील त्याचे. हळूहळू काय होईल तुमचं, जसं ही सवय तुम्ही अंगीकारली की सकाळी एकदम सायलेन्समध्ये तुमची मॉर्निंग तुम्हाला घालवायची आहे. सो स्ट्रॉंगर फोकस इन स्टडीज अँड वर्क. कामामध्ये आणि अभ्यासामध्ये जास्त मन लागेल, जास्त फोकस असणार. जर काही इमर्जन्सी सर्व्हिसमध्ये असतात, पोलीस, आर्मी, मेडिकल टीम असेल, पॅरामेडिकल म्हणजे डॉक्टर्स, नर्सेस अँड ऑल, हे सगळे इमर्जन्सीवाले, ह्यांना तर फोकस राहणं किती आवश्यक आहे. यांचा कॉर्टिसॉल वाढला, स्ट्रेस वाढला, यांचा डिसिजन चुकला तर डायरेक्ट समाजावर परिणाम आहे की नाही, डायरेक्ट जीवावरती परिणाम आहे की नाही. अशांसाठी तर खूप आवश्यक आहे फोकस राहणं. या लोकांची सकाळ एकदम बेस्ट झाली पाहिजे. जर आपल्या फॅमिलीमध्ये कोणी पोलीसवाला आहे, डॉक्टर आहे, तर त्यांना आपण होऊन प्रयत्न करणं किंवा शांततेत त्यांची सकाळ झाली पाहिजे. कारण की त्यांना तो फोकस राहणं खूप आवश्यक असणार आहे. इव्हन उद्या तुम्ही IPS झालाय, IAS झालाय, पूर्ण जिल्ह्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावरती, तर तुमची सकाळ तर एकदम बेस्टच झाली पाहिजे. भलेही सकाळी सकाळी फोन आलाय, साहेब आग लागली आहे, ठीक आहे, फोर्स पाठव, कस काय काय चिडचिड, त्याचे पहिला रिस्पॉन्स आहे ना तो तुमचा असला पाहिजे. काय करायचं आता, लगेच पटकन त्याच्यावर फोकस करणं, नाकी चिडचिड करणं. येणार ना तुम्हाला सकाळी फोन येईल, अरे रात्री 3-3:30 फोन येईल, साहेब ट्रिपल मर्डर झालाय, MLAचं पोरग आहे त्यात, ठीक आहे आपण मी थोड्या वेळात पोहोचतो. ना स्ट्रेस ना काय, आणि त्याच कंडिशनला आहे का, अरे BP वाढलाय, अरे कसं काय, हे मला झोपायचं होतं, हे करायचं होतं, तिथूनच खराब झालं की नाही त्याचा टाइम टेबल. मग ती सकाळ, तो पुढचा दिवस त्याचा स्ट्रेसमध्ये जाणार. तर पहिला रिस्पॉन्स पण आपण गोष्टींना काय देतो ना, हे पण मॅटर करत असतं. अचानक एखादी गोष्ट, एखाद्या तुम्हाला शॉक दिला कोणीतरी, अरे असं झालंय, तर जी आपली पहिली रिॲक्शन असेल ना ती खूप महत्वाची असते, खूप महत्वाची असते. मीही देखील ह्या गोष्टींना मीही शिकतोच आहे. जवळपास ना हे प्रत्येक कंडिशनला लागू करायचं आपल्याला. कोणतीही गोष्ट पहिले कानावर पडते ना आपल्या, आपण पहिला रिस्पॉन्स काय देतो ना ते महत्वाचं असतं. बघा तुम्ही, पहिला रिस्पॉन्स जर आपण घाबरलेला दिला, चिडलेला दिला, तर पूर्ण सिनेरिओज बदलून जातो, ती पूर्ण इन्सिडेंट आहे ना तोच बदलून जातो. तर ही सवय आपल्याला लावून घ्यायची आहे. फर्स्ट रिस्पॉन्स. इमोशनल बॅलन्स. आता हळूहळू जर तुम्ही सकाळी एकदम शांततेत घालवताय, जसं मी बोलले तसं तुमचं सगळं काय चालू आहे, तर इमोशनल बॅलन्स पण तुम्हाला येईल आणि इमोशनल इंटेलिजन्स तुमचं वाढेल. कुठं, किती आणि कसं रिॲक्ट करायचं आहे हे तुम्हाला समजू लागेल. डिपेंड द पेशन्स अँड रेझिलियन्स. संयम तुमचा वाढेल, कारण शांत राहताय ना. जो शांत होतो त्याच्यामध्ये संयम आला, कारण की ते बाय प्रॉडक्ट आहे. तर तुमच्यामध्ये संयम येणार, तुम्ही इम्पल्सिव्ह नाही राहणार, लगेच क्विक रिस्पॉन्स नाही देणार. आणि सेकंड थिंग म्हणजे रेझिलियन्स. प्रतिकार करण्याची शक्ती तुमची वाढेल, म्हणजे हार नाही मानणार. कामली आणि विजनली तुम्ही गोष्टी पुढे घेऊन जाणार. सेन्स ऑफ कंट्रोल ओव्हर लाईफ इन्स्टेड केओस. तुम्हाला तुमच्या जीवनावरती तुमचं नियंत्रण पाहायला मिळेल.
आज बघा आज आपण प्रे करतो की बाबा आजचा दिवस छान जाऊ दे, कारण की माझं नियंत्रण नाहीये दिवसावरती. प्रे म्हणजे तीच आहे का, लाखो लोकांची प्रे ती आहे, आयुष्य चांगलं जाऊ दे, आजचा दिवस चांगला जाऊ दे, आजचा महिना चांगला जाऊ दे. कारण की माझं नियंत्रण नाहीये. जो व्यक्ती ध्यान करतो त्याची ही प्रार्थना वेगळ्या स्वरूपात बदलते. ऑटोमॅटिक, त्याला कसलं पाठ नाही करायचं, ते ऑटोमॅटिक येते, ऑटोमॅटिक बदलते. कारण की तो टास्क पूर्ण झालाय, नियंत्रण आलंय त्याच्या सिच्युएशनवरती. त्याला जन्म, मृत्यू आणि सगळ्याच गोष्टी समजल्या. मृत्यू अटळ आहे की नाही? आज, पुढच्या क्षणात, 10 वर्षांनी, 100 वर्षांनी, कधी ना कधी तर येणारच आहे. शेवटी मातीतून आलोय, मातीतच जाणार, मातीत एक्झॅक्ट मातीमध्ये जाणार आहे आणि तिथून वापस पुढची उत्पत्ती. सिंपल लॉजिक आहे की नाही? तर स्वतःच्या जीवनावरती स्वतःचं नियंत्रण पाहिजे, तर तुमच्या शब्दांवरती आणि श्वासावरती नियंत्रण पाहिजे. ती आणा, तुमच्या जीवनावरती तुमचं नियंत्रण दिसेल तुम्हाला. कारण की आपलं जीवन चालू आहे श्वास. मग असे एक वाक्य आलं, ॲटम आणि एनर्जी. प्रत्येक गोष्ट व्हायब्रेट करते, प्रत्येक गोष्ट ॲटम पासून बनली आहे. म्हणजे काय ते ॲटम म्हणजे मॅटर आहे. हे प्लास्टिक, ही गादी मॅटर आहे की नाही? आणि ह्याच्यामध्ये काय आहे? एनर्जी. तुम्ही मॅटर आहेत की नाही? तुमच्यामध्ये काय आहे? एनर्जी. हे युनिव्हर्समध्ये मॅटर आहे की नाही? मोठे मोठे नेबुलाज, गॅलेक्सीज, त्यांच्यामध्ये एनर्जी आहे का? सगळी तर एनर्जी तिथेच आहे. सूर्य मॅटर आहे, सूर्यामध्ये एनर्जी पण आहे. म्हणजे मॅटर आणि एनर्जीच आहे की नाही? ड्युअलिटी, शिवशक्ती. आपण कशापासून बनलो? मॅटर आणि एनर्जी. आपल्याला एनर्जी कशातून भेटले? श्वासातून, जेवणातून, है ना? मग एनर्जी कोणत्या प्रकारची घेतोय याच्यावरती पण असेल की नाही? आता हे जे माझे शब्द, मला हे सांगा, क्लिअर कट, आता तुम्हाला सिंपल करून सांगतो. मी बोलतोय तर माझी एनर्जी खर्च होते. मे बी मगाचपासून बरेचसे कॅलरीज, मी समजा 100 कॅलरीज माझे बर्न झाले. तुम्हाला भेटले ते? ऑब्विसली माझे शब्द जिथपर्यंत गेले सगळ्यांना मिळाले व्हायब्रेशन. म्हणजे तुम्ही ते गेन केलं की नाही? आज बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला समजल्या की नाही? प्रत्येक लेक्चरमध्ये तुम्हाला काही ना काही समजतंय की नाही? तुम्ही ते कॅरी करता की नाही? ड्यू टू व्हायब्रेशन. हे व्हायब्रेशन नसतं, ही एनर्जी जर पासच झाली नसते तुम्हाला काय कळालं असतं? ऐकलेल्या गोष्टी तुम्हाला कसं काय कळतायत? ऐकलेल्या गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनात कसं काय इम्प्लिमेंट करताय? का करताय इम्प्लिमेंट? चांगल्या गोष्टी आतापर्यंत तुम्ही जीवनामध्ये चांगल्या गोष्टी इम्प्लिमेंट केल्या आहेत? एक तरी छोटीशी का होईना. अरे बाबा, हा दीर्घ श्वास घ्यायला सांगितलं होता, मी दिवसातून 10-5 वेळेस करतो. इतकी छोटीशी कोणती पण एक चांगली गोष्टी केली, ती ऐकली म्हणूनच केली की नाही तुम्ही? ते व्हायब्रेशन्स तुमच्या कानापर्यंत पोहोचले, बॉडीने अडॅप्ट केले म्हणूनच केली की नाही तुम्ही? विदाउट व्हायब्रेशन, विदाउट एनर्जी झालं असतं का हे? साहजिक नाही. तर आपण कोणत्या प्रकारची एनर्जी रिसीव्ह करतोय आणि देतोय, दॅट इज मॅटर. लेनदेन कोणती होत आहे? आता तुम्ही जर वायफळ इथं गप्पा मारू लागलात, काहीतरी वेगळं चालू आहे, तर माझं मन आधी म्हणेल की यार इथून निघू, गर्दीचा भाग नको बनायला. नाहीतर मी ते व्हायब्रेशन कॅरी करणार विनाकारण. कळेल आता इथून पुढे कुठं थांबतोय, काय बोलतोय, कुठे वेळ देतोय, किती शब्द बोलतोय, या सगळ्यांचा हिशोब ठेवा. कारण की तुम्ही जर हिशोब नाही ठेवला तर युनिव्हर्स जे आहे त्याची रॅम अनलिमिटेड आहे, त्याची हार्ड डिस्क अनलिमिटेड आहे, तो सगळं कॅरी करतोय. मी जन्मल्यानंतर जे रडलो असेल तेव्हापासून ते आतापर्यंत सगळं कॅरी आहे युनिव्हर्समध्ये. तर इथून पुढे या गोष्टीचा हिशोब ठेवा. जीवनाला खूप छान आकार मिळेल तुमच्या. समजलं? पॉवर ऑफ वर्ड समजले? शब्दांची किंमत समजली? कराल जीवनामध्ये अडॅप्ट आहे? याच्यावरती तुम्हाला काय विचारायचंय? आणि डाऊट? थांबायचं मग? थँक्यू सो मच फॉर युअर पार्टिसिपेशन अँड कॉपरेशन. जय हिंद, जय भारत. थँक्यू.